नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पोहोचलो आहे डोंगरहळ्ळी या गावामध्ये। शकताय जय महालक्ष्मी देवस्थान डोंगरहळ्ळी हे डोंगरावरती एकदम टोकावर आहे। चला तर मग आपण दर्शन घेऊया देवीचे आणि आपल्या कॅम्प पण घ्यायचा आहे डोळे तपासणीचा। तर पहिला आपण देवीचे दर्शन करून घेऊया आणि मग कॅम्प साठी सुरुवात करूया। दारापर्यंत पोहोचलो आहे। तर मित्रांनो, तुम्ही पण इथे येऊन भेट देऊ शकता। हा जो डोंगरहळ्ळी महालक्ष्मी मंदिर आहे हा डोंगराच्या एकदम टोकावर आहे। तरी तुम्ही पाहू शकता इथे किती सारे खूप सारे तलाव आहे। तिकडे एक तलाव आहे, इथे एक तलाव आहे, तिकडे पण आहे, तिथे पण आहे। ह्या गावाच्या आजूबाजूला 4 तलाव आहेत। तरी ह्या गाव जो आहे खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे। तर तुम्ही पण इथे येऊन कधी भेट देऊ शकता हा महालक्ष्मी मंदिर। मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे। तरी आता कॅम्पला सुरुवात करायची आहे। तरी मित्रांनो, आम्ही आता देवीचे दर्शन घेऊन खाली आलो आहे। डोंगरहळ्ळी या गावामध्ये आता डोळे तपासणीचा शिबिर चालू होणार आहे। तरी तुम्ही पाहू शकता ही डोंगरहळ्ळीची शाळा आहे। इथे खूप सारे फुलाचे झाड वगैरे आहेत। तरी तुम्ही पाहू शकत असाल की मुलांनी ह्या बॉटलांचा उपयोग करून त्याच्यामध्ये खूप छान असं माती भरली गेली आहे आणि त्याच्यामध्ये रोप लावण्यात आलेले आहे। तुम्ही पाहू शकताय। तर प्लास्टिकच्या बॉटल्या ज्या फेकून दिल्या जातात त्या बॉटल्यांचा किती छानपणे उपयोग करून इथे ह्याच्यामध्ये सांबार लावला आहे, त्यानंतर कांदे पण लावले आहे। तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांची ही कला किती छान आहे। तर आम्ही पोहोचलो आहे कॅम्पच्या ठिकाणी। इथे आमचं कॅम्प होणार आहे। तरी तुम्ही पाहू शकता डोंगरहळ्ळीची शाळा आहे, किती खूप सुंदर अशी छान अशी शाळा बनवली आहे। तरी फिरत असाल तर ही मोठी साईज आहे। त्याच्याने काय होणार की पूर्ण डोळे नाही का पूर्ण पॅक होतात, म्हणजे गाडीवर हवा वगैरे तुम्हाला लागणार नाही। ठीक आहे, हवालाच ठेवा, ते लहान साईज आहे।
हे कसं मोठी साईज नाही का, पूर्ण चेहरा भरून व्यवस्थित आहे.